सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे की अपकमिंग ज्याची वाट बघताय तुम्ही सगळेजण, त्याचंच म्हणजे फिजिकलचं जे काही ग्राउंड आहे ते कधी होणार ह्याची सगळी इन्फॉर्मेशन 1-1.5 महिना अगोदर तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेली होती. आणि मग एक परवा दिवशी एक परिपत्रक आलेलं होतं छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं. त्याच्यामध्ये एक अंदाजित तारीख त्यांनी सांगितली होती 20 जानेवारीपासून त्यांचं फिजिकल सुरू करण्याचं मानस आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच पद्धतीनं अजून एक दुसरं पाऊल आता पडलेलं आहे. काल लेटमध्ये एक परिपत्रक अजून एक आलेलं आहे, ते म्हणजे जे की मुंबई लोहमार्गाचं फिजिकल आहे ते सुद्धा दिनांक 20 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता परत एकदा आलेली आहे. सो अजून जरी 3-4 परिपत्रक आली तर समजून जायचं की 20 तारीख ही फिक्स झाली, लक्षात ठेवायचं. आता छत्रपती संभाजीनगरच्या जे परिपत्रक होतं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं आणि मुंबई लोहमार्गाच्या परिपत्रकामध्ये काय सांगितलंय आणि दोघांमध्ये फरक काय आहे आणि अशाच पद्धतीनं बाकीच्या घटकांची काय कंडिशन होईल किंवा बाकीच्या जिल्ह्याच्या जे काही भरती आहेत फिजिकल ते कशा पद्धतीने सुरुवात होणार आहे याचे संपूर्ण जे काही मार्गदर्शन असेल ते या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण देणार आहोत. सो सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं हे परिपत्रक तुम्हाला बघायचं असेल तर या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे लिंक आहेत त्याच्यामध्ये हे सगळं काही चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण हे परिपत्रक टाकून दिलेले आहेत. तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे काल 24 डिसेंबर आणि 24 डिसेंबर बद्दल आपल्याला जे टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब असेल किंवा जेवढे काही बॅचेस असतील त्यांच्याकडून जे काही शुभेच्छा भेटल्या, जवळजवळ 11,500 शुभेच्छा तुम्ही आपल्याला दिलेल्या आहेत. सो सर्व आदरणीय विद्यार्थी असतील, पालक असतील, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं प्रामाणिक मदत करण्याचा प्रयत्न आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सो पहिला आपण परिपत्रक बघूया, त्याच्यामध्ये काय सांगितलं बघायचं आहे आणि मग छत्रपती संभाजीनगरच्या जे काही परिपत्रक होतं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे हे सगळे विश्लेषण तुम्हाला होणार आहे. त्याच पद्धतीनं बाकी जिल्ह्यांची कंडिशन कशा पद्धतीने होऊ शकते आणि पुढचं ग्राउंड आहे ते किती तारखेला सुरू होणार सगळ्या जिल्ह्यांचं, हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत. सो आपण पहिला काय करूयात, परिपत्रक बघूयात. महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई, दिनांक बघा 24/12/2025 म्हणजे कालचंच आपल्या वाढदिवसानिमित्त कदाचित हे निघालं असेल परिपत्रक, असं गृहीत पकडूयात. बघा विषय, पोलीस शिपाई भरती 2024-25 बाबत, म्हणजे जे आता मागची जी पोलीस भरती आहे 15,731 जागांसाठी म्हणजे 2024-25 ची, त्याच्याबद्दल ह्या विषयामध्ये अतिशय महत्वाचं पॉईंट दिलेला आहे. आदेश पहिलं बघा, पहिला पॅराग्राफ, मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाचे आस्थापनेवर सन 2024-25 करता पोलीस शिपाई संवर्गातील 743 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक 20/1/2026 पासून सुरू होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जे परिपत्रक होतं त्याच्यामध्ये त्यांनी एक टेंटेटिव्ह डेट दिलेली होती की 20 तारखेला आमची जे काही फिजिकल आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक वर्ड वेगळ्या पद्धतीने यूज केलाय, परत सांगतोय, मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाचे आस्थापनेवर सन 2024-25 करता पोलीस शिपाई संवर्गातील 743 पदे रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक 20/1/2026 पासून सुरू होणार आहे. परफेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, सुरू होणार आहे, लक्षात ठेवायचं. ह्या दोघांमधला फरक होता, त्याच्यामध्ये शक्यता होती आणि याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे परफेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे 20/1/2026 पासून. आता याच्यामध्ये बदल होईल का किंवा पुढे जाईल का किंवा काय होणार याची सगळी इन्फॉर्मेशन पुढे देणार आहे. पहिला हे पूर्ण परिपत्रक आपण रीड करूयात. त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर येथे दिनांक 26/12/2025 रोजी दुपारी 4 वाजता म्हणजे उद्या सायंकाळी 4 वाजता माननीय पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी भरती प्रक्रिया आहे मुंबई लोहमार्गाची, त्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने 26/12/2025 रोजी इव्हिनिंगला 4 वाजता म्हणजे उद्या संध्याकाळी 4 वाजता पोलीस आयुक्तालय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये काय होणार, कसं होणार, उद्या संध्याकाळी लगेच इन्फॉर्मेशन तुम्हाला 6 वाजता व्हिडिओ येईल. 4 वाजता बैठक झाल्यानंतर 6 वाजता व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम मी करणार, लक्षात ठेवायचं. तरी सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व अंमलदारांसह उपस्थित राहावे. आता अंमलदारांसह उपस्थित राहावे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो बंदोबस्ताचा स्टाफ आहे तो पूर्णपणे निवड झालेले आहेत आणि ह्या सगळ्यांना यायला सांगितलेल्या ह्या बैठकीसाठी सांगितलोय की सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती व अंमलदारांसह उपस्थित राहावे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता राजेंद्र नारमाळे जे आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हे जे परिपत्रक आहे ते आवड झालेलं आहे. कालचंच परिपत्रक आहे आणि मुंबई लोहमार्ग 743 पदांसाठी 20 तारखेला ऑफिशियल यांचं फिजिकल सुरू होते. बाकीचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतोय, कारण की बाकीचे घटक जे आहेत त्यांचं फिजिकल कधी सुरू होणार, काय होणार हा विषय. आता दोन्ही परिपत्रकामधला फरक काय सांगतोय
तर फिजिकलसाठी दोन्ही परिपत्रक होते. पहिलं परिपत्रक छत्रपती संभाजीनगर, तिथं त्यांची एक पॉसिबिलिटी सांगितली आणि त्यांना अहवाल सादर करायला सांगितलेला आहे. 2 दिवसापूर्वीच आपण एक गोष्ट तुमच्यापर्यंत एक परिपत्रक पोहोच केलेलं होतं. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी अहवाल सादर करायला सांगितलेला होता की जबाबदाऱ्या ज्या काही कर्तव्य आहेत आणि ते नेमणुकीस असणारे अधिकारी यांना कोणकोणते काम दिलेलं आहे त्याची पूर्तता करून त्यांनी अहवाल सादर करायला सांगितलेला होता. तो अहवाल काही दिवसामध्ये सादर होईल आणि 20 तारखेच्या आसपास ते सुद्धा फिजिकल सुरू होईल. आसपास म्हणण्यापेक्षा 20 तारखेलाच पकडा किंवा जास्तीत जास्त 25 तारीख अशा पद्धतीनं हे फिजिकल आहे ते सुरू होईल. आणि दुसरं परिपत्रक त्यातलं मुंबई लोहमार्गचं जे 743 पदांसाठी फिजिकल सुरू होणार आहे. त्यांनी तर परफेक्ट इन्फॉर्मेशन दिले की 20 तारखेला 20 जानेवारीला ह्यांचं फिजिकल सुरू होणार आहे. ह्याच्यामध्ये शक्यता वगैरे असला काही वर्ड्स यूज केलेला नाहीये. त्यामुळं शुअर शॉट 100% 20 तारखेची डेट यांनी दिलेली आहे. आता मग सर याच्यामध्ये काही फरक होऊ शकतो का? आता हे परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर ह्या दोन्ही परिपत्रकामध्ये किंवा अजून एक परिपत्रक परवा दिवशी आलेलं होतं की पोलीस भरतीच्या अनुषंगाने व्हिडिओ म्हणजे व्हीसी कॉन्फरन्स एक घ्यायला सांगितलेला होता आणि त्याच्यामध्ये मग पोलीस बंदोबस्त असेल किंवा तुमचा जो भरती बंदोबस्त असेल ते निवडायचे होते किंवा ग्राउंडची तयारी झाली का किंवा 100 मीटर त्याच पद्धतीने 800 मीटर असेल 1600 मीटर असेल त्या ट्रॅकबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची होती किंवा जे काही कॅमेरा वगैरे लागतात ते अद्ययावत आहेत का वगैरे वगैरे याच्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची मीटिंग लागलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं एक काही जिल्हे हे पूर्णपणे तयारीत आहेत, काही जिल्हे हे मागं आहेत लक्षात ठेवा, काही जिल्ह्यांची कामं पेंडिंग असतील लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीनं हे जे फिजिकल आहे ते मागं पुढे होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे लक्षात ठेवायचं. एकंदरीत 20 तारखेनंतरच सगळे फिजिकल चालू होतील. 20 पासून ते 30 तारखेपर्यंत सगळ्या जिल्ह्याचे फिजिकल सुरू होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. तरी सुद्धा सांगतोय उद्या इव्हनिंगची जे 4 वाजताची काही हे आहे बैठक आहे ती बैठक पूर्ण झाल्यानंतर उद्या संध्याकाळी तुम्हाला 6 वाजेपर्यंत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहोत की परफेक्ट कधी फिजिकल होणार, कशा पद्धतीने होणार याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पोहोच करणार आहे. सो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि मुंबई लोहमार्गाचं फिजिकलची डेट आउट झालेली आहे, 20 तारीख दिलेली आहे आणि बाकी जिल्ह्यांचे कधी चालू होतील तर बाकी जिल्ह्यांचे हे 30 तारखेच्या आसपास किंवा 30 तारखेच्या अगोदर 28, 27, 25 तारखेच्या आसपास ही फिजिकल सुरू होण्याची शक्यता जोरात आहे लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता. 15 तारखेच्या आसपास हे महाराष्ट्रामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण एकट्यानं सांगितलं होतं आणि 20 तारखेला फिजिकल सुरू झालं लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे आणि याच पद्धतीनं अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जवळजवळ पुढचे 25-30 दिवस तुमच्याकडे आहेत. शेवटच्या 25-30 दिवसामध्ये तुम्हाला इतिहास खेचता येतो लक्षात ठेवायचं. 100% तुम्हाला गुलाल लावता येतो, 100% तुम्हाला चौकात बॅनर लावता येतो. आता हे सगळं तुमच्या हातात आहे लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्त्वाचा विषय होता. परिपत्रकाच्या बाबत जे काही इन्फॉर्मेशन होती ती पहिला शेअर केली, नंतर छत्रपती संभाजीनगर मुंबई लोहमार्ग ह्याच्यामध्ये फरक काय आणि एकंदरीत सगळ्या जिल्ह्यांचे सगळ्या घटकांचे फिजिकल कशा पद्धतीने सुरू होऊ शकतात याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण दिलेलं आहे. सो तुम्ही जर फिजिकलला चांगले स्कोअर करत असाल 32, 34, 36, 38, 40 जो काही असेल तो लेखीसाठी सगळ्यात मोठी आपण एक अनाउन्समेंट करतोय. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात गाजलेली पीडीएफ बॅच आपण चालू केलेली आहे. 15,323 प्रश्न संच ह्या पीडीएफ मध्ये लक्षात ठेवायचं आणि एकंदरीत 2100+ पानांचा समावेश या पीडीएफ मध्ये आहे. सो ही जी बॅच आहे याच्यामध्ये आपण 36 जिल्हा पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही कुठल्याही जिल्ह्याची पोलीस भरती तयार करत असाल तर त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्या घटकांचं जसे की कॉन्स्टेबल असेल, त्याच पद्धतीनं चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, सगळ्या पदांचं इन्फॉर्मेशन किंवा मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये आपण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं सगळे विषय याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. जसं की असेल मराठी ग्रामर असेल, मॅथ्स असेल, रिझनिंग असेल, GKGS असेल, पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सोडवून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल, तांत्रिक प्रश्न असेल आणि अतिसंभाव्य प्रश्न असतील की 19, 21, 22, 23, 24, 25ला समितीचा कल कोणत्या पद्धतीनं वळलेला आहे हे डोक्यात घेऊन तुमच्यापर्यंत हा जो काही बॅच आहे ती बॅच तुमच्यापर्यंत आपण आणलेला लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने 1986 पासून ते 2024-25 पर्यंतच्या वर्ग 2, वर्ग 3 लेवलचे जे काही महत्वाचे आणि थोडेसे अवघड प्रश्न आहेत असे प्रश्न तुमच्यापर्यंत आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेलं लक्षात ठेवायचं. सो ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला डाएट प्लॅन सुद्धा आपण मोफत देतोय. 99 रुपयाचा डाएट प्लॅन आहे तो सुद्धा तुम्हाला जो डाएट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेनुसार काय करायचं, फिजिकलच्या अगोदर काय, फिजिकलच्या नंतर काय, वेळेनुसार सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सो 100 मीटर असेल, 800 मीटर असेल, 1600 मीटर असेल, 3 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल आणि शॉर्टपुट थ्रो असेल तर सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला ह्या डाएटमध्ये दिलेली आहे. ही सुद्धा तुम्हाला ह्या पीडीएफ सोबत 99 रुपयाची फ्री भेटते. सो एकंदरीत 15,323 प्रश्न संच प्लस तुम्हाला 99 रुपयाचा डाएट प्लॅन, एकूण प्राइस जाते 700 रुपये आणि आपण देतोय तुम्हाला घर बसल्या फक्त आणि फक्त 399 रुपयाला. सो ज्याला इतिहास करायचा, ज्याला ह्यावेळी वर्दी पाहिजे लक्षात ठेवायचं त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे, 15,000 पीडीएफ असा म्हणून मेसेज करा. 5व्या मिनिटाला तुम्ही महाराष्ट्राचे कुठेही असाल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असाल आणि पोलीस भरती तयार करत असाल तर सुद्धा तुम्हाला 5 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ही पीडीएफ भेटणार लक्षात ठेवायचं. सो
हलक्यात कोणी घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचा विषय, शेवटचे 25 दिवस आणि पुढे त्यानंतर 1 महिना, म्हणजे लय तर 2 महिने ते 2.5 महिन्यामध्ये तुमची लेखी होणार आहे. सो ज्याला इतिहास करायचा, ज्याला ह्यावेळी वर्दी द्यायचं आहे, त्यांनी लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा. पाठीमागच्या भरतीला 2022-23ला लक्षात ठेवायचं, 4,500चा क्वेश्चन सेट होता. ह्यावेळी 15,323 आहेत. त्यावेळी 4,500 होते. त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते, एवढी कमी असून. आणि ह्यावेळी फक्त इतिहास बघायचा आहे. 15,323 प्रश्नांपैकी 80+ प्रश्न हे तुमच्या पेपरसाठी असणार आहेत. सो ज्याला हवे असेल त्यांनी वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. सो एकंदरीत तुम्हाला जे काही परिपत्रक होते, दोन्ही परिपत्रक, जसे की छत्रपती संभाजीनगर आणि आता मुंबई लोहमार्गाचं, सो एकंदरीत 20 तारखेच्या आसपास हे फिजिकल सुरू होऊन जाईल आणि सगळ्या जिल्ह्यांचं फिजिकल हे एंडिंगपर्यंत सुरू होणार, यात काय शंकाच नाहीये. सो अजून सुद्धा जर आळसात असाल तर आजपासून पेटून उठा आणि लवकर फिजिकल करा. जुने असेल तर 2 टाइम करण्याचा प्रयत्न करा. स्टॅमिना अजून कसा वाढवता येईल, 1-2 मार्क अजून कसं खेचता येईल, किंवा आता जे तुमचं होम ग्राउंड आहे, ते होम ग्राउंडला जर तुम्हाला 38, 40, 42 पडत असेल तर ते तेवढे तरी मार्क पडण्याची पॉसिबिलिटी तुम्हाला फायनल डेच्या ग्राउंडला करता आली पाहिजे. लक्षात ठेवायचं, त्यासाठी तुम्हाला एक दिवस खूप महत्वाचा आहे. एक दिवस लावावा लागेल तरच तुम्हाला वर्दी भेटणार. अदरवाईज पुढची भरती 2027ला आणि त्याच्यामध्ये जागा असतील 8 ते 9,000 आणि त्याही कॉम्पिटिशन असणार आहे, ह्याच्या दुप्पट लक्षात ठेवायचं. त्यामुळे किती सिरियस घ्यायचं आणि किती काय करायचं सगळं तुमच्या हातात आहे. सो विचार करा आताच. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ह्या पोलीस भरतीसाठी आपण शुभेच्छा देतोय. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे. मी इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.